सारखी पंढरपूरची वारी चालू आहे, पंढरीची परमात्म्याची, कुणीही देवाकडे मागितले नाही. तुकोबाराय पंढरपूरला त्या ठिकाणी वारीला जातात. तुकोबाराय जेव्हा जेव्हा दर्शनाला जातात, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले की तुकोबारायांनी खाली, भगवंताने तुकोबारायांच्या पुढे खाली मान घालावा. कारण तुकोबारायांच्या भक्तीचं ऋण केवढं झालं होतं की पांडुरंग परमात्म्याची आपोआप खाली मान व्हायची तुकोबाराय दर्शनाला गेले. आणि दरवेळेस जसं तुकोबाराय वारीला जायचे दर्शनाला, तसंच एकदा त्या ठिकाणी वारीला गेले, पंढरीश परमात्म्याच्या पंढरपूरला दर्शनाला गेले. आणि तुकोबाराय जेव्हा भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतलं, तेव्हा मात्र भगवंत तुकोबारायांकडे मान उंच करून पाहू लागले. तुकोबारायांकडे वरती मान करून पाहतात. तुकोबाराय म्हणतात, देवा, मी एवढ्या वर्षांपासून तुझी वारी करतो, पण तुझ्या दर्शनाला मी आलो की तू खाली मान त्या ठिकाणी घालायचा, आणि आज त्या ठिकाणी माझ्याकडे उंच मान करून पाहतो आहेस. देव म्हटले, हो तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, देवा, उद्देश काय आहे? भगवंत म्हणतात, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोगडे मनोरथ, चिंतिल्या रोगडे मनोरथ, चिंतिल्या रोगडे मनोरथ. तुकोबाराय, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोगडे मनोरथ. तुकोबाराय, काहीतरी मागावं. तुकोबाराय, जन्म देण्याची मला इच्छा नाही. ते घरून यादीच्या यादी करून येतात. जेव्हा वारीला येतात, माझ्या दर्शनाला येतात, तेव्हा घरून यादीच्या यादी करून येतात. सुशिक्षित, बेकार, अविवाहित, निर्धन, शेतकरी ज्यावेळेला माझ्या दर्शनाला येतात, यादीच करून आणतात. सुशिक्षित बेकार म्हणतो, देवा, चांगली नोकरी लागू दे. अविवाहित म्हणतो, पांडुरंगा, यंदा तरी वैशाखात सुपारी फुटू दे. निर्धन म्हणतो, देवा, लॉटरीचा नंबर लागू दे. शेतकरी म्हणतो, पांडुरंगा, माय बापा, विहिरीचं काम चालू आहे, चांगलं पाणी लागू दे. देव म्हणतात, तुकोबाराय, मी यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही, पण तुमच्या समोर मी प्रत्यक्ष प्रगट झालो, काहीतरी मागा तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, तेव्हा मला काहीच नको, तुझ्या सुतळीचा तोडा सुद्धा मला नको. तुका म्हणे, तुझी नलगे जसोडी. आता मात्र भगवान परमात्मा रागावले बरं का. भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना म्हणतात, तुकोबाराय, सुतळीचा तोडा नको म्हणता, मग दरवारीला येता कशाला माझ्या दर्शनाला? तुकोबाराय म्हणतात, माय बापा, येण्याचा एकच उद्देश आहे, परी आहे आवडी दर्शनाची. तुका म्हणे, तुझी नलगे नसोडी, परी आहे आवडी दर्शनाची. तुझ्या सुतळीचा तोडा सुद्धा मला नको. माय बापा, तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून तुझ्या दर्शनाला येतो. भगवान परमात्मा म्हटले, तुकोबाराय, काहीतरी मागा ना. तुकोबाराय म्हणतात, देवा, मागण्याची इच्छा अजिबात नाही, पण आता तू फारच आग्रह त्या ठिकाणी करतोय, आता तुझा मान मोडू नये म्हणून, आणि मी कुणाकडेच काही मागत नाही. हा माझा दंभाचा प्रकार सुद्धा याच्यामुळे टळेल. हा, तू मागा मागा म्हणतोय म्हणून देवा, मनशी काही मागा.